नमस्कार, आपण पाहत आहात खानदेश दर्पण 24/7. सावदा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय येथे नवरात्री पर्वनिमित्त नारी शिवशक्ती जागृती कार्यक्रम संपन्न. येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय येथे नवरात्री पर्वनिमित्त नारी शिवशक्ती जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारीज बऱ्हाणपूर विभाग प्रमुख मंगला दीदी तसेच सावदा विश्वविद्यालय प्रमुख वैशाली दीदी उपस्थित होत्या. नवरात्री हा उत्सव भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. नवरात्र हा उत्सव नारी सन्मानाचा एक प्रतीक आहे. नारी शक्तीच्या वेगवेगळ्या गुणांचे प्रतीक वेगवेगळ्या रूपात नवरात्री उत्सवात दाखवले गेले आहे. नारी ही संतोषी माँ, दुर्गा माँ, सरस्वती माँ, लक्ष्मी माँ आहे. दुर्गा माँ पासून आपण शक्तीचे वरदान मागतो. सरस्वती माँ पासून आपण विद्येचे वरदान मागतो. लक्ष्मी माँ पासून धनाचे वरदान मागतो. या सर्व शिवच्या शक्ती संपूर्ण विश्वात शक्ती प्रदान करण्याचे कार्य करतात, असे प्रतिपादन मंगला दीदी यांनी यावेळी केले. प्रसंगी बहुसंख्य महिला व पुरुष सत्संगी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी साक्षात माँ दुर्गा तसेच माँ गायत्रीचे स्वरूपाचे दर्शन घडले. माँ दुर्गाच्या रूपात खुशी गारसे तर माँ गायत्रीच्या रूपात शीतल येवले ह्या होत्या. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी ब्रह्मभोजनाचा आस्वाद घेतला. यहाँ भारत में अनेक त्यौहार मनाए जाते हैं. हर त्यौहार की अपनी अपनी ब्यूटी है और अभी सारे भारत के अंदर नवरात्रि का पर्व बहुत ही उमंग उत्साह से मनाया जा रहा है. हम देखते हैं कि भारत में चारों ओर हर गली मोहल्ले में नवरात्रि में माँ दुर्गा के बहुत सुंदर पंडाल बने हुए हैं. हर पंडाल में माता के जयकारों की आवाज़ गूंजती है. तो ये नारी सम्मान का एक प्रतीक दिखाया गया है कि नारी के अनेक रूप हैं और अब नारी माना ही अनेक गुणों की खान है. तो नारी के अंदर जो गुण है उन गुणों को एक एक देवी के रूप में दर्शाया गया है. नारी ही संतोषी माँ है, दुर्गा माँ है, सरस्वती माँ है, लक्ष्मी माँ है. दुर्गा से हम शक्ति का वरदान मांगते हैं, सरस्वती से विद्या का दान मांगते हैं और माँ दुर्गा से शक्ति का मांगते और लक्ष्मी से धन का वरदान मांगते हैं. तो ये शिव की शक्तियाँ जो शिव से शक्ति लेकर के संपूर्ण विश्व में देने का कार्य करती है. तो इस भारत में उसी की यादगार पर्व ये नव दुर्गा का उत्सव बहुत ही उमंग उत्साह के साथ मनाया जाता है. सभी सावदा और रावेर डिस्ट्रिक्ट में जलगांव डिस्ट्रिक्ट के सभी भाई बहनों को नवरात्रि की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं. ताई, आपण आज प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय सावदा या ठिकाणी दुर्गा उत्सवानिमित्त जो कार्यक्रम घेण्यात आला किंवा घेतला जातो आहे, यामध्ये आपलं हे जे रूप आहे दुर्गा देवीचं, साक्षात भगवतीचं, हे कसलं रूप आहे आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे त्याबद्दल, की तुम्हाला हे रूप मिळालं आहे आज, तर तुम्हाला काय सांगता येईल? मी प्रजापिता ईश्वर विश्वविद्यालय सावदा यांच्याकडून आज मी गायत्री देवीचं रूप धारण केलेलं आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मला असं वाटतं की आज मी देवीचं रूप खरोखर धारण केलेलं आहे. माझ्यामध्ये गायत्री देवी खरोखर संचारली गेलेली आहे आणि मी नारी शक्ती म्हणजे नारी शक्तीसाठी काही करू शकते आणि नारी शक्तीचा आवाज काढून काही बोलू शकते आणि करू शकते. यासाठी मी आज इथं आले. बाळ, आज तुझ्या या देवीचं रूप काय होतं? आपल्या ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय येथे जी दुर्गा उत्सवाची जो उत्सव साजरा होतो आहे मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात, तर आज तू कोणत्या देवीचं रूप धारण केलं आहे आणि तुझ्या काय प्रतिक्रिया असतील आज? आज प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे दुर्गा उत्सव सणानिमित्त मी दुर्गा मातेचा रोल केलेला होता
व मला असं साक्षात असं वाटत होतं की दुर्गा माता साक्षात माझ्यामध्ये आहे व मी असं म्हणते की सर्व मुलींमध्ये सुद्धा देवीचं एक रूप आहे. हां, सर्व मुली सुद्धा एक देवीचंच रूप आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.